मित्रो नमस्कार. राजकारणात आज वादाचा धुरळा उडतोय, आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडतोय. परंतु राजकारणात अशी काही माणसं असतात, अशी काही घराणी असतात जी कायम या वादापासून दूर राहतात, शांतपणे आपलं काम करत असतात आणि आपली जमीन निर्माण करत असतात. आज आपल्याकडे असंच एक व्यक्तिमत्व आलंय, नवी मुंबईचे राजकीय नेते संदीप नाईकजी. संदीपजी नमस्कार. संदीपजी, काही दिवसापूर्वी गणेशजी इथे आलेले, त्यांची आम्ही मुलाखत घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही आलात आणि न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा घडतंय की आधी पिता आला आणि नंतर पुत्र. गणेशजींकडून नवी मुंबईबद्दल आम्ही बरीच माहिती घेतली, चर्चा केली, परंतु तुम्ही फार चर्चेत न राहता काम करणं पसंत करता, फार प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही. तुमची राजकारणात सुरुवात कशी झाली? सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं होणारं काम, त्यांना मिळणारी पसंती आणि मग एका विचारधारेनं ते राजकारणात आले आणि त्यांना लहानपणापासूनच समाजकारणात आणि राजकारणात आम्ही बघितलेलं. त्यामुळे घरामधले विषय हे नेहमी सामाजिकच राहिलेले आहेत, राजकीयच राहिलेले आहेत. त्यामुळे शालेय जीवनामध्ये सक्रिय राजकारणात नसलो, समाजकारणात नसलो तरी त्या अनुषंगानं कामं ही आमच्या घरामध्ये होतच होती. ते बालकडू लहानपणापासून आम्हाला दिलं गेलेलं. आणि कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कॉलेजमधले होणारे खेळ किंवा ना कॉलेजचे होणारे कार्यक्रम यामध्ये माझा असलेला सहभाग आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांची चळवळ, विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांची गरज हे समजताना त्यांचे विषय, त्यांच्या अडचणी हे पुढे नेण्यामध्ये एक थोडंसं पुढाकार त्यावेळेस मी देखील घेतलेला. आणि त्यानंतरचा सामाजिक क्षेत्रातला प्रवास हा माझा जास्त राहिलेला आहे. त्यावेळेस खेळातील म्हणजे क्रीडा महोत्सवांचं आयोजन करणं किंवा ना कलेच्या अनुषंगानं एखाद्या महोत्सवाचं आयोजन करणं याकरता संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये मी पुढाकार घ्यायचो. आणि तो कॉलेजच्या जीवनातला प्रवास पूर्ण होत असताना, तो पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये जेव्हा आलो त्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ती निवडणूक लढण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेस माझा आग्रह होता की आम्हाला सगळ्यांनाच विचारलं गेलेलं की तुला राजकारणात यायचं आहे का. त्यावेळेस राजकारणात मी यावं अशा प्रकारची माझी खरोखर त्यावेळेसची इच्छा नव्हती. परंतु आमच्या गावातील, त्या वॉर्डमधील आणि कोपरखैरणे आणि नवी मुंबई शहरामधील अनेक तरुण वर्ग किंवा ज्येष्ठांनी देखील मला सांगितलं की जर तू सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो, जर तरुण वर्ग तुझ्यासोबत आहे तर तू देखील राजकारणात आला पाहिजेस. महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची संधी तुला मिळते. जर तुझी इच्छा आहे, तू चांगलं काम करू शकतोस, जर तुझ्या काही कामांमुळे जर तुझ्या प्रभागाचं हित साधलं जाईल, शहराचं हित साधलं जाईल तर तू राजकारणात आला पाहिजे. आणि मग सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी स्वतःच्या मनाला पहिला विचारलं की आपले वडील राजकारणात आहेत, त्यावेळेस माझे बंधू देखील राजकारणात होते. त्यावेळेस संजू नाईक साहेबांचा ब्रेक होता, जे माझे मोठे भाऊ आहेत. आणि अशा वेळेस महानगरपालिकेच्या स्तरावर माझं झालेलं शिक्षण, माझा अनुभव, माझ्या वडिलांना काम करताना मी बघितलेलं, माझ्या भावाला काम करताना बघितलं, संघटनेमध्ये वावरलेलो. त्यामुळे आपल्याला असलेला अनुभव आणि आपल्याला शहराच्या गरजा कळतात, तर त्या माध्यमातून जर परिसराचं हित साधता आलं तर ते आपण साधलं पाहिजे. आणि मग पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक मी लढली आणि त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. किती साल होतं? साधारणतः 2004च्या आसपास मी ती निवडणूक लढली. नवी मुंबईची जडणघडण तुम्ही बघितलीत सुरुवातीपासून आणि आज नवी मुंबईची कीर्ती अशी आहे की देशातली स्वच्छतेच्या बाबतीत 3ऱ्या नंबरची महानगरपालिका आणि महाराष्ट्रातली पहिली. तर हा जो लौकिक आहे, त्या लौकिकामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? बाकी इतर शहरांची तुलना जर आपण नवी मुंबईशी केली तर जवळपास 1962 साली MIDC ह्या नवी मुंबई भागामध्ये आले. प्रकल्पग्रस्त या भागातील शेतकरी 100% शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या MIDCने घेतल्या. औद्योगिक नगरी म्हणून नवी मुंबईचा उदय झाला.
MIDCनं 100% जमीन घेतल्या आणि पुन्हा 1972ला सिडको आली. सुनियोजित शहर आणि त्याचा यशस्वी प्रयोग आणि पहिला प्रयोग हा नवी मुंबईमध्ये झाला आणि ग्रामपंचायतीतून लगेच महानगरपालिकेमध्ये रूपांतर होणारं शहर हे नवी मुंबई शहर त्यावेळेस ठरलं. त्यामुळे असा विचार केला तर मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड या महानगरपालिका किंवा या शहरांना स्वतःच्या जागा आहेत. परंतु नवी मुंबई शहर एक त्याला अपवाद आहे की ज्या शहराच्या जागा 100% MIDCनं घेतल्या, औद्योगिक वसाहत तिकडे निर्माण झाली. शहरी भागामध्ये 100% जागा सिडकोने घेतल्या आणि तिकडे इतर म्हणजे राहण्याकरता बाजार संकुल अशा प्रकारच्या वसाहती तिकडे निर्माण झाल्या. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला स्वतःची अशी जागा बिलकुल नव्हती आणि कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही. ग्रामपंचायतीतून लगेच महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेली ही महानगरपालिका होती. आणि त्यावेळेस एखादं पंचायत म्हणजे एखादं ग्रामपंचायतीतून शहराकडे वाटचाल होत असताना जर लगेच महानगरपालिका होते तर त्याच्यावर लोकांच्या मागण्या, लोकांना देणाऱ्या सुविधा यांचं हे पुरवणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या खरोखर नवी मुंबईच्या संपूर्ण जडणघडणीचं हे श्रेय हे गणेशजी नाईक साहेबांना द्यावं लागेल. कारण स्थापनेपासून ज्यावेळेस पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली तर पहिल्याच वर्षी म्हणजे आपल्याकडे आपली स्वतःची स्वतंत्र अशी ट्रान्सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे. म्हणजे स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी स्वतःची म्हणजे बस सेवा सुरू करणारी महानगरपालिका कुठली तर नवी मुंबई शहराचं आपलं नाव घ्यावं लागेल. बरोबर. आणि अशाच तऱ्हेनं सगळ्यात जो महत्त्वाचा निर्णय जो नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला तो स्वतःचं डॅम करण्याचा. ही खूप म्हणजे ह्याविषयी बोलायचं म्हटलं तर 1 तास देखील कमी पडेल. परंतु ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक असे डॅम होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, MGP कडे निधी नाही म्हणून ते डॅम पूर्ण होत नव्हते. आणि अशा वेळेस नवी मुंबई करता जे पाण्याचं स्तोत्र होतं ते एकतर हेटवणे जे सिडकोचं डॅम होतं, दुसरं बारवे डॅम हे ग्रामीण भाग शेतीकरता पाण्याचा वापर आणि इतर नव्यानं निर्माण होणारे शहर या सर्वांकरता त्या बारवे डॅमचा वापर केला जातो. त्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 100 करोड देखील नव्हतं. आणि 100 करोड बजेट असताना नाईक साहेबांनी ते विजन ठेवलं की आपल्या शहराला जर पहिली सुविधा काय द्यायची तर पाणी 24/7 आपल्या शहरामध्ये पाण्याची उपलब्धता असली पाहिजे. आणि जर ही महानगरपालिका आहे आणि जर आपण स्वतःचं पाणी निर्माण करू शकलो नाही तर मग सिडकोकडे पाण्याची मागणी करणं, MGP कडे पाण्याची मागणी करणं, पुन्हा MIDC कडे पाण्याची मागणी करणं, ह्या शहरात ज्या झपाट्यानं शहर वाढणार आहे त्याप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही. आणि जरी केला तरी त्याचे दर हे वाजवी नसणार. ही गोष्ट आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जाणली आणि त्यावेळेस 100 करोडचं बजेट असताना नवी मुंबई महानगरपालिकेने डॅम विकत घेण्याच्या भाषा केल्या. आणि त्यावेळेस आदरणीय आबा हे जलसंधारण मंत्री होते, RR पाटील साहेब. आणि RR पाटील साहेबांनी त्यावेळेस सगळ्याच महानगरपालिकेला विचारलं की बाबा आमचं मोरबे डॅम हे पूर्णत्वास येत आहे परंतु ते डॅमचा पूर्ण करण्याकरता इतर वाढलेला खर्च हे आता ते पैसे आता MGP कडे नाही आहेत, बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही आहे. आणि अनेक महानगरपालिकांना विचारलं आणि त्यावेळेस जेव्हा ही गोष्ट गणेशजी नाईक साहेबांच्या ऐकूयास आली त्यावेळेस लगेच नाईक साहेबांनी, संजीवजी नाईक तेव्हा महापौर होते, म्हणजे तू पहिला पत्र घेऊन तू RR आबांकडे जा, त्यांना पत्र दे आणि आम्ही हा डॅम विकत घ्यायला तयार आहोत अशा प्रकारची तुमची संमतीपत्र तुम्ही द्या आणि तशा प्रकारचा ठराव तुम्ही महापालिकेमध्ये पारित करा. आणि मग त्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि नंतर RR पाटीलनं तेव्हा जाहीर भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण झालेला डॅम हा कोणी घ्यायला तयार नव्हता, कारण काम हे आमच्याच खर्चातून व्हावं किंवा आमच्या महानगरपालिकेतून तो खर्च व्हावा, आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट द्यावं अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारची मागणी अनेक ठिकाणी झाली. परंतु डॅम पूर्ण झालाय, खर्च पूर्ण झालाय, मग आता याला घेणार कोण?
पण त्याच्यामध्ये जो मलिदा हा म्हणजे तो आता मी त्या गोष्टीचा म्हणजे वाच्यता करणार नाही, परंतु गाभा तोच आहे. परंतु शहराला पाणी महत्वाचं आहे आणि त्यावेळेस 100 करोडचं बजेट असताना तो डॅम घेण्याचा निर्णय करण्यात आला. सुरुवातीला अनेक लोकांनी त्याला विरोध केला. महापालिकेमध्ये सत्ताधारी विरोधक, काही लोकांनी तर असं म्हणलं की हा डॅम अजून काम पूर्ण झालं नाही आणि काम पूर्ण झालं नाही ह्या डॅममध्ये पाणी भरेल का, की ह्या डॅममध्ये फक्त आपल्याला कुस्त्याच खेळायला लागतील, अशा प्रकारच्या देखील वाच्यता त्यावेळेस केला गेला. परंतु ते महत्त्वाचं ठरलं. तो घेतलेला निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेकरता खूप महत्त्वाचा ठरला. आज किती MLD पाणी त्या डॅम मधून येतं? जवळपास 450 MLD पाणी अच्छा. हे नवी मुंबई शहराला मोरबे डॅमच्या माध्यमातून दिलं जातं. हा. तसा जर विचार केला तर नवी मुंबई शहराचे पाण्याचे दर हे भारतातल्या कुठल्याही शहराच्या पाण्याच्या दरापेक्षा कमी आहेत. 30,000 लिटर फक्त 50 रुपये. हो. अशा प्रकारच्या पाण्याची व्यवस्था ही कुठल्याच शहरात नाही. 20 वर्ष कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी वाढलेली नाही. येणारं पाणी हे ग्रॅव्हिटीने नवी मुंबईमध्ये येतं, प्रोसेस केलं जातं. आता फक्त ह्या 3 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ती काय बिघाडी झालेली आहे ते आता महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरच माहिती पडेल. अच्छा. कारण जे पाण्याचं व्यवस्थापन होतं किंवा पाण्याची प्रोसेसिंग करायची आवश्यकता होती, ESR GSR टँक्स आणि MIDCचं आपल्याला असलेलं पाणी हे इतर शहरांकडे वळवलंय का याची आता पूर्ण कागदावर माहिती नाही, कारण तो काळ कोविडचा होता. आता हा काळ संपला आणि नव्यानं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की या 3 वर्षात या शहराला कुठे नेऊन ठेवलंय हे आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच बघता येईल. एखादा खर्च हा गरज नसताना झाला तरी तो आपण भविष्यामध्ये तो भरू शकतो, परंतु एखादा निर्णय जर चुकीचा झाला आणि त्याचे दूरगामी परिणाम होणार असतील आणि तो निर्णय पुन्हा रिव्हर्स करता येणार नसेल, तो रिपेअर करता येणार नसेल, तर तो 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 काळ आमच्या शहराकरता फार दुर्दैवी ठरणार आहे. ही बाब वगळली तर मला वाटतं संपूर्ण नवी मुंबई ही पाण्यानं संपन्न आहे. म्हणजे पूर्ण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, गरज शहर म्हणून किती गरज आहे आणि किती पाण्याची गरज वाढणारीच आहे. कारण आपल्याकडे पूर्वी नवी मुंबईमध्ये साधारणतः 1.5 FSI या शहरामध्ये होता. या पुन्हा या 3 वर्षाच्या काळामध्ये UDCPR आलाय, म्हणजे युनिफाईड DCR आलाय. युनिफाईड DCR मुळे लोकसंख्या ही म्हणजे FSI ची संख्या ही 1.5 वरून 3.5 वर गेली. म्हणजे दुप्पट शहर वाढणार. पुन्हा SRA येणार आहे. गावामध्ये स्वतः गावातली माणसं अजून वाढलेल्या FSI प्रमाणे डेव्हलपमेंट करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी लोकसंख्या वाढल्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज ही शहराला लागणारच आहे. आणि जर पाण्याचा वापर योग्य रीतीने केला तरच ती बाब आपण येणारी 25 वर्ष हे पाणी त्या ठिकाणी टिकून ठेवू शकतो. आताची असलेली व्यवस्था जर ही गडबड कोणी जर त्याचं विस्कळीतपणा नाही केला, उगाचच पाणी कुठे डायव्हर्ट नाही केलं तर अजून नवी मुंबईला 50 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची नियोजन मोरबे डॅमच्या माध्यमातून केलं गेलं. बरोबर आहे. जसं पाण्याच्या बाबत महापालिकेने एक उत्तम काम केलं, तसंच मला वाटतं कामगिरी प्रशासकीय खर्चाबद्दल सुद्धा तुम्ही एक महत्वाची उपलब्धी मिळवलेली आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, नक्कीच. बघा की महानगरपालिका म्हणजे जमेची बाजू, खर्चाची बाजू, येणारा रेव्हेन्यू हा वेगवेगळ्या मार्गाने येतो. पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये LBT होता, सेस होता, आता GST आहे. GST जरी सरळ आपल्याला परतावा मिळत नसला तरी तो केंद्राकडून त्याचा परतावा हा महानगरपालिकेला मिळत असतो. आणि अशा वेळेस येणारी मिळकत आणि होणारा खर्च याचा ताळमेळ राखणं आणि भविष्याकरता आपल्या शहरामध्ये अनावश्यक खर्च न करता योग्य गोष्टींना खर्च करून आपल्या शहराची डेव्हलपमेंट साधणं ही महानगरपालिकेची निर्मितीच त्या गोष्टी करता केलेली आहे. गव्हर्नन्स हा चांगलाच असला पाहिजे. त्यामुळे हे पूर्ण सांभाळणारी जी व्यवस्था म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही जास्त राहता कामा नये. ज्यावेळेस ही कॉस्ट जास्त राहते ती इतर शहरांमध्ये देणाऱ्या सुविधांची रक्कम ही त्या मॅनेजमेंट सिस्टीममध्ये जात असते. आपण मुंबई आणि जर नवी मुंबईची तुलना केली तर मुंबई शहराचा आस्थापनेचा खर्च जवळपास 56% आहे. त्याच तुलनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा आस्थापनेचा खर्च फक्त 18%. याचा अर्थ असा
की 80% नवी मुंबईमधील आलेली मिळकत ही विकासाकरता वापरली जाते. आणि मुंबई शहरामध्ये जो विकास करायचा आहे त्या विकासाच्या मॅनेजमेंट करता, त्या आस्थापनेकरता जवळपास 56% खर्च केला जातो. म्हणजे साधारण 3 पटीपेक्षा जास्त खर्च मुंबईमध्ये होतो. नक्कीच. म्हणजे मी मुंबईमध्ये होणारा खर्च का होतो, का झाला याबद्दल मी बोलणार नाही, परंतु तुलना केली तर नवी मुंबईचा तो खर्च हा 18% आहे. नाही, तुमचं कमी का होतो ते सांगा ना. कारण नियोजन नीट ठेवलेलं आहे, अनावश्यक खर्च टाळलेले आहेत, चांगली धोरणं अवलंबलेली आहेत. शहरामध्ये महानगरपालिका ही लोकांना, नागरिकांना सुविधा देण्याकरता आहे, ही खर्च करण्याकरता नाही आहे. तुम्हाला हवा तो खर्च करणं हे अपेक्षित नाही आहे. नागरिकांना काय हवं आहे, नागरिकांना काय सुविधा हवी आहेत, त्या प्रकारचे खर्च शहरामध्ये केले गेले पाहिजेत आणि धोरणं तशी राबवली पाहिजेत. कारण हा जो येणारा पैसा हा कर रूपानं नागरिकांकडूनच कलेक्ट केला जातो. जरी इंडस्ट्रीयल भागातला GSTचा परतावा जरी मिळत असला, डेव्हलपमेंट चार्जेस मिळत असले, तरी त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट हा नागरिकांचाच पैसा जातो. त्यामुळे त्याचं नियोजन हे योग्य झालं पाहिजे. अतिरिक्त अनावश्यक खर्च हा आस्थापनेला होता कामा नये. आणि जर आपण टाळला तरच आपण शहराची गरज ही भागवू शकतो. सगळ्याच म्हणजे पूर्ण जगामध्ये मिळणारं उत्पन्न आणि वाढलेला खर्च ह्याचा ताळमेळ राखणं हे कठीण जात आहे. परंतु नवी मुंबई शहरानं सुरुवातीपासून अवलंबलेली धोरणं ही शहराला केंद्रस्थानी ठेवून विचारपूर्वक घेतलेली धोरणं, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये झालेला खर्च हा गरजेसाठी झालेला आहे. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही आम्ही कमी ठेवू शकलो. नाही, नवी मुंबईचे एक शहर म्हणून खूप अचिव्हमेंट्स आहेत, परंतु समस्या म्हणून जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा एक समस्या मला जाणवते. म्हणजे तिथे फिरताना छान रस्ते आहेत, स्वच्छता आहे, उत्तुंग इमारती आहेत, पण अनेक ठिकाणी असं दिसतं की इंडस्ट्रीयल एरियामुळे थोडंसं प्रदूषण, हवेत धूर आहे, थोडं केमिकलचा वास येतोय, असं काही ठिकाणी जाणवतं. तर त्याच्यावर काय उपाय? नाही, नवी मुंबई शहर हे 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स शासनाच्या या शहरात कार्यरत आहेत. मूळतः शेतकऱ्यांची जमीन कलेक्टर लँड, त्यानंतर आल्यानंतर MIDC म्हणजे औद्योगिक वसाहत, आणि नंतर सिडको. आणि नक्कीच म्हणजे आज त्यावेळेस नवी मुंबई हा एक औद्योगिक पट्टा, जो सगळ्यात मोठा केमिकल बेल्ट म्हणून ह्या नवी मुंबई शहराची ओळख होती. टप्प्याटप्प्यानं त्याचं रूपांतर आता बदलत गेलं. डाईंग, प्रिंटिंग, प्रोसेसिंग, फॅब्रिकेशन अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज ह्या नवी मुंबईमधील MIDC एरियामध्ये जास्त प्रमाणात होतं. परंतु आता बदलत्या काळामध्ये IT प्रमाण हे नवी मुंबई शहरामध्ये वाढलं आहे. त्याचबरोबर डेटा सेंटर, मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये डेटा सेंटरची पहिली चॉईस, बनवण्याची पहिली चॉईस ही नवी मुंबई ठरलेली, आणि त्याला कारणीभूत आहे नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे नक्कीच या 20-25 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर केमिकल कंपन्यांची संख्या ही नवी मुंबईमध्ये जास्त होती, परंतु आता ती हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. आता काहीच दोष हा आपल्याला शासनाच्या धोरणांना द्यावा लागतो. त्यामुळे ज्या ठिकाणी केमिकल इंडस्ट्री आहे अशा ठिकाणी जवळच ही रेसिडेन्शियल कॉलन्याज नसाव्यात, परंतु कमर्शियल, रेसिडेन्शियल हे संपूर्ण ह्या नवी मुंबईमध्ये ह्या साधारणतः 5 ते 6 वर्षात राबवलेलं धोरण हे नवी मुंबई शहराला बाधक ठरलेलं आहे. त्यामुळे शहराला काय हवं आहे, परंतु काही राजकीय पक्षांनी, काही पुढाऱ्यांनी घेतलेले निर्णय हे नवी मुंबईकरता घातक ठरलेले आहेत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यावर आपण त्याला थोडासा बदल करू शकतो, परंतु काही निर्णय हे खूप लॉंग टर्म डॅमेज करणारे ठरले, त्यांना रिपेअर पण करता येणार नाही. काही 4 उदाहरण. खूप मोठं उदाहरण म्हणजे इंडस्ट्रीयल वसाहत निर्माण केल्यानंतर त्या इंडस्ट्रीयल वसाहतीमधील रोड, सर्व्हिस रोड हे प्राथमिक गरज आहे. जेव्हा इंटरनॅशनल म्हणजे MLC तुमच्या शहरामध्ये जर त्यांचा सेटअप करतात तर त्या तुलनेनं त्या दर्जाचं एक संपूर्ण वाहतुकीचं एक नेटवर्क हे त्या शहरामध्ये असणं अभिप्रेत आहे. परंतु उगाचच त्यावेळेस म्हणजे प्रामुख्यानं मी 3 वर्षाचा उल्लेख करेन, तो टाळलेला पण त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. जे प्लॉट्स
हे सिडकोनं पार्किंग करता ठेवलेले, ज्या ठिकाणी हरित पट्टा म्हणजे व्हिजिटेशन करण्याकरता जे प्लॉट राखीव ठेवलेले, काही प्लॉट हे औद्योगिक वसाहतीच्या ॲम्युनिटीसाठी ठेवलेले, ते प्लॉट देखील विकण्याचं काम हे या महाविकास आघाडीच्या काळामध्ये करण्यात आलेलं आहे. अच्छा. त्यावेळेस आम्ही ते विषय मांडू शकलो. शहरामध्ये अनावश्यक गोष्टींकरता खर्च होतोय, ती गोष्ट आपण समजू शकतो. एखाद्या विभागाकडून आपलं हित साधलं ते देखील आपण समजू शकतो की ती, परंतु एखाद्या शहराला डॅमेज करणं आणि त्या शहराची व्यवस्था बिघडवणं हे खरोखर म्हणजे हा अधिकार त्यांना नाहीये. कोणाचाही तो डिपार्टमेंट असला तरी त्या शहरामधली पूर्ण व्यवस्था विस्कळीत करणं, असं किती भूखंड म्हणजे मला ज्यावेळेस हा 3 वर्षामध्ये कोविडचा काळ होता आणि ज्यावेळेस पेपरला वाचल्यानंतर, माहिती पडल्यानंतर, त्या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर ज्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर होत्या त्या आम्हाला वेदनादायी होत्या. म्हणजे आज म्हणजे आपण थोडंसं उलगडून सांगा तुम्ही हा विषय. म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराच्या संपूर्ण व्यवस्थेचं नियोजन केलं जातं. शहरामध्ये सर्व्हिस द्यायची आहे, मग ती महानगरपालिकेने द्यावी. आणि नवी मुंबई शहराला म्हणजे गणेश नाईक आणि नाईक परिवार हा, म्हणजे चांगलं झालं तरी नाईक परिवार आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं झालं तरी नाईक परिवार, हा संपूर्ण प्रत्येकाचा समज झाला आहे. आणि अशा वेळेस महानगरपालिका ही औद्योगिक भागामध्ये सर्व्हिस देत असताना, रोडची कामं करत असताना, तिकडचा कचरा उचलत असताना, तिकडच्या कमर्शियल भागांमधील देखील संकुलांना नवी मुंबई महापालिका सर्व्हिस देत असताना त्यांना आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या भागामध्ये असणं अपेक्षित होतं. जे भूखंड महानगरपालिकेला MIDCने दिलेले, ज्यांचे ॲग्रीमेंट झालेले, एखादा विकासक येतो आणि तो भूखंड मागतो आणि महानगरपालिकेचं MIDC बरोबर असलेलं करार, ॲग्रीमेंट हे रद्द केलं जातं. असे अनेक उदाहरणं आहेत. किती म्हणजे जे मला वाटतं की जवळपास 100हून अधिक उदाहरणं अशी असतील. आणि इतर गोष्टी आपण सहन करू शकतो. त्या प्लॉटची साधारण मार्केट व्हॅल्यू काय असू शकेल? व्हॅल्यू काही असेल बघा, म्हणजे व्हॅल्यू MIDCने कोणाचा फायदा झाला, कोणी विकलं, त्यापेक्षा माझ्या शहराचं नुकसान झालं. माझ्या शहरामधील औद्योगिक वसाहतीमध्ये असुविधा झाली आणि ही असुविधा आज आहे, परंतु ही असुविधा येणाऱ्या 25 वर्षांमध्ये वाढणार आहे. ज्या प्रमाणामध्ये लोक या शहरामध्ये येणार आहेत, ज्या प्रमाणामध्ये उद्योग या औद्योगिक नवी मुंबई शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण होणार आहेत, त्यांना हे बाधक ठरणार आहेत. एखादी गोष्ट म्हणजे सर्व्हिस रोड हा का असतो, जो मूळ रस्ता, एखादा जर ॲक्सिडेंट झाला किंवा ट्रॅफिक कंजेशन झालं किंवा डिझास्टर झालं, तो इव्हॅक्युएट करण्याकरता तो सर्व्हिस रोड असतो. तो म्हणजे मूळ रस्त्याकडे जाणारा सर्व्हिस रोड. ज्या सर्व्हिस रोडच्या बाजूला म्हणजे ग्रीन बेल्ट आहे, जिकडून पाण्याच्या लाईन्स गेल्या आहेत, जिकडून गॅसच्या लाईन्स गेल्या आहेत, जिथून डक्ट्स गेलेत, परंतु कोणाला तरी फायदा पोहोचवायचा आहे म्हणून अशा ठिकाणी प्लॉट्स अलॉट केले गेले आणि त्या सर्व्हिस रोडची पार्किंग ही मूळ रस्त्यावर आली आणि मूळ रस्त्यावर अनेक अपघात झाले, अनेकांचे जीव गेले. परंतु ज्याला या शहराच्या हिताचीच पडली नाही, तो त्याला ही गोष्ट समजणार. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा वाटतो की कोविडच्या काळामध्ये समजा ही धांदली होत होती आणि तुम्ही आता म्हणालात की नवी मुंबईमध्ये जे काही चांगलं होतं त्याची जबाबदारी पण नाईक परिवाराकडे असते, वाईट झालं तर खापर तुमच्या डोक्यावर असतं. मग त्यावेळी तुम्ही विरोध का नाही केला? नाही, आम्ही विरोध म्हणजे आम्ही विधानसभेमध्ये हे विषय मांडले, मोर्चे काढले, आंदोलनं झाली, कोर्टामध्ये आम्ही गेलो. परंतु कोविडचा काळ हा कोर्टामध्ये देखील कोर्ट पण तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हतं. महानगरपालिकेमध्ये जाऊन बैठका घ्याव्यात तर त्यावेळेस राजकीय दबाव होता. MIDC मध्ये जाऊन विचारण्याची सोय नव्हती. कधी हे यांच्या बोर्डमध्ये रिझॉल्युशन झाले, कधी यांचं कन्व्हर्जन झालं, कधी अलॉट झाले. जेव्हा काम सुरू झालं त्यावेळेस नागरिकांना, लोकप्रतिनिधींना माहिती पडलं की इथे काम सुरू झालं. त्यामुळे ह्या कोविडच्या काळाचा गैरफायदा घेतलाच, परंतु MIDCला दिलेली स्वायत्ता याचा देखील त्या कालावधीमध्ये हा गैरफायदा घेण्यात आलेला आहे. वैयक्तिक कोणी काही निर्णय घ्यावेत, परंतु एखादं शहर बाधित करण्याचा अधिकार नक्कीच त्यांना नाही.
कारण ह्या गोष्टी आज आम्हाला बोलाव्या लागतात. ह्याकरता तुम्ही काय केलं, तर चांगलं झालं तर क्रेडिट तुम्ही घेता, परंतु चुकीचं झालं मग तुम्ही का थांबवलं नाही. त्यावेळेस आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्रास होतोय. म्हणजे आज जर रात्री झोप लागत नाही तर अजून एक 4-5 वर्षानं ह्या झालेल्या चुका आहेत, ह्यांना रिपेअर आपल्याला करता येणार नाही. या गोष्टीचा त्रास होऊन आमची झोप उडालेली. पण मुंबईत तर पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो कार शेड इथे आरेमधली रद्द केली. पर्यावरण मंत्री सतत दावे करत होते की आम्ही पर्यावरणाच्या हितासाठी सगळं काही करतोय. अशा वेळी तुम्ही म्हणता की नवी मुंबईमध्ये अनेक हरित पट्टे बिल्डरांना दिले, तर तुम्ही आदित्य ठाकरेंकडे संपर्क नाही केला या संदर्भात? नाही, आम्ही पत्रव्यवहार सगळ्यांना केला. अच्छा. म्हणजे आम्ही कोर्टापर्यंत गेलो. आम्ही ज्या लोकशाहीमध्ये जो मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल त्या सर्व मार्गांचा अवलंब आम्ही केला. प्रतिसाद कसा होता? परंतु त्यावेळेस मी म्हणलं ना की एखादा जर खरोखर झोपलाय तर त्याला आपण उठू शकतो, पण जर कोणी झोपेचं ढोंगच करत असेल तर त्याला आपण उठू शकत नाही. आणि मला वाटतं की हा एक षडयंत्र होतं की नवी मुंबई शहराची जी नावलौकिक संपूर्ण MMR मध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशात आणि जगात आहे, ह्याला कुठेतरी बाधित करण्याचा हा डाव होता. आणि तो डाव काही अंशी ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आता अनेक गोष्टी बदललेलं सरकार, महाविकास आघाडी अस्तित्वात नसल्यामुळे ॲटलिस्ट नागरिकांच्या समस्या समजणं, लोकप्रतिनिधींचं ऐकून घेणं आणि त्यांचं ऐकून मग प्रशासकीय बाजू, नागरिकांच्या समस्या, त्या शहराची गरज ओळखून आता निर्णय घेतले जातात. परंतु तेव्हा एखाद्या गोष्टी त्यांना निदर्शनात आणणं किंवा त्यांच्याकडे मागणं हे तर दूरच राहिलेलं. एखादी गोष्ट आपण निदर्शनात आणली तर त्याच्यामध्ये ते शहर अजून विस्कळीत करण्याची गती वाढत होती. त्यामुळे तो कालावधी हा त्यांच्याकडे सांगण्याचा नक्कीच नव्हता आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे देखील चुकीचं होतं. या संपूर्ण नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये या 20 वर्षामधील हा 3 वर्षाचा काळ हा काळ असं ठरला असं नक्कीच मला सांगावंसं वाटतं. याच अनुषंगाने अनेक प्रश्न विचारेन की महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये मुंबईतले अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट लटकवले गेले. त्याच्यामध्ये मेट्रो आहे, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन आहे आणि असे अनेक. नवी मुंबईला या अनागोंदीचा फटका पडला का? नक्कीच. ह्या कोविडच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे लघु उद्योग म्हणजे MIDC मध्ये किंवा ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय होते ते देखील बंद पडले. त्यावेळेस 100% म्हणजे अनेक असे जी चांगली अप्पर मिडल क्लास फॅमिली आहेत त्यांनी पण विचार केला नव्हता की अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावर येईल. आणि अशा वेळेस नवी मुंबई महानगरपालिकेने अनावश्यक खर्च करू नये. नवी मुंबई महानगरपालिकेने आस्थापनेचा खर्च करावा, तो देखील लिमिटेड, आरोग्यावर खर्च करावा आणि तिसरा खर्च शिक्षणावर करावा. अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली. पहिला तर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात प्रशासनाकडे जाऊन विचारणं ह्याची सोय नव्हती. परंतु त्यावेळेस आपण आपलं म्हणणं आता नाही मांडलं तर कधी मांडणार अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यावेळेस होणारे खर्च हे आरोग्याकरता असावेत, लोकांना दिलासा देण्याकरता असावेत, स्वच्छतेकरता असावेत, ह्या काळामध्ये बंद पडलेल्या सुविधा पूर्ववत करण्याकरता असावेत. अनावश्यक खर्च नको. लोकांना रस्ते नव्यानं ब्रिज बांधण्याची मागणी ही नागरिकांनी केली नव्हती. तर शक्य झालं तर तुम्ही मुलांची फी भरण्याकरता एखादी योजना आणा. जो स्टायपंड दिला जातो तो स्टायपंडची रक्कम वाढवा, त्याची व्याप्ती वाढवा. कारण अनेक नवी मुंबई शहरामध्ये लोअर मिडल क्लास, झोपडपट्टी परिसरामध्ये राहणारे नागरिक, गावामध्ये राहणारे लोक, प्रकल्पग्रस्त यांच्या मुलांच्या फी देण्याकरता त्यांच्याकडे पैसे नव्हते. ती वेळच तशी होती. आणि अशा वेळेस आपण जर खर्च करायचा आहे तर त्यांची फी भरण्याकरता स्टायपंडची रक्कम वाढवा, त्यांची संख्या वाढवा, अशा प्रकारची मागणी आमची झाली. आपण करू शकलात तर आपण त्यावेळेस डोस जे वॅक्सिन्सची मागणी होती, वॅक्सिन प्रोव्हाइड करा. स्लम भागामध्ये अन्नधान्याची गरज होती, अन्नधान्य प्रोव्हाइड करा. एखाद्याचं हॉस्पिटलचं बिल भरता येत नाही आणि बिल न भरल्यामुळे कोरोना झालाय परंतु बिल बघून त्यांना शॉक लागलाय, अशा लोकांना तुम्ही मदत करा. अशा प्रकारची मागणी आम्ही केली. परंतु त्यावेळेस महाविकास आघाडीनं अनावश्यक
ज्या व्यवस्थेला 10 ते 15 कोटीच्या खर्चामध्ये जे काम होऊ शकतं अशा ठिकाणी 350 करोडची ब्रिजेसची कामं काढली. नागरिकांची ती मागणी नव्हती. महानगरपालिका अस्तित्वात नाहीये, महापौर नाहीयेत, उपमहापौर नाहीये, स्टँडिंग कमिटी नाहीये, जनरल बॉडी नाहीये, पत्रकार नाहीयेत. आणि मग त्यावेळेस जेव्हा एखाद्या करोडचा प्रस्ताव येतो आणि त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होते, पत्रकार त्याच्यामध्ये लिहितात आणि त्याच्यानंतर ते काम थांबवलं जातं. आणि अशा वेळेस पालिका अस्तित्वात नाही, जनरल बॉडी येईल, तुम्ही घ्या ना निर्णय. तुम्हाला जर नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे, तुम्ही शिक्षणाकरता घ्या, स्टायपंड वाढवून द्या, स्टायपंडच्या संख्येमध्ये वाढ करा, आरोग्य सुविधा वाढवा, तुम्ही स्वच्छतेकरता काहीतरी करा. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे तर सत्ताधारी आणि विरोधक आणि मीडिया यांच्यामध्ये त्या कमिटीकडे जाऊन साधक बाधक चर्चा, जो घेतलेला निर्णय या शहराला येणाऱ्या 20 वर्ष परिणाम करणार आहे अशा प्रकारचे निर्णय घ्यायलाच नको. परंतु अशा प्रकारचे अनेक निर्णय घेण्याचा चंग हा सत्ताधाऱ्याने त्यावेळेस बांधलेला. आणि त्यामुळे ज्यावेळेस 350 कोटीचा प्रस्ताव आला आणि त्यावेळेस शेकडो झाडांची कत्तल देखील करण्यात होती. झाडांची कत्तल हा भाग होताच, परंतु अनावश्यक खर्च हा का? जो खर्च 20 कोटी आहे तो 350 कोटी का? आणि जर वर्षभरामध्ये जर निवडणुका होणार आहेत त्यामध्ये नगरसेवक सगळ्या नागरिकांचे लोकप्रतिनिधी येणार आहेत, त्यांच्या बाजू ते मांडतील, सत्ताधारी मांडतील, त्याला विरोधक त्यांची मतं मांडतील, साधक बाधक चर्चेवर निर्णय होईल. हे निर्णय हे प्रशासनानं घेणं हे अपेक्षित नव्हतं. असे अधिकार त्यावेळेस प्रशासनाला दिले नव्हते. त्यामुळे अनावश्यक खर्चांचा बोजा हा आमच्या शहरावर खूप पडला. म्हणजे आमच्या शहरामध्ये झालेल्या करोनामुळे डेथ जर चांगलं जर सरकार अस्तित्वात असतं, मी सरळच सांगतो, जर देवेंद्रजी फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री असते तर आमच्या शहरामध्ये झालेले एकूण मृत्यू त्याची संख्या ही 90% कमी झाली असते. अजून आम्ही चांगल्या सुविधा देऊ शकलो असतो. एक विरोधी पक्षनेता असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर फिरणं, आपल्या नागरिकांच्या समस्या जाणणं, प्रशासनाला विचारणं, प्रशासनाला उपलब्ध राहणं, मग सगळेच, मग महानगरपालिकेचे आयुक्त असतील, विविध HODs असतील, यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारं एक नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस म्हणजे सभागृहामध्ये देखील आम्ही बघितलेलं. आणि त्यांची निर्णय क्षमता, त्यांची गती ही मॅच करण्यासारखी नव्हती. आणि नक्कीच हे महाराष्ट्रानं आणि आमच्या नवी मुंबई शहरानं ही गोष्ट याची कमी आम्हाला नक्कीच जाणवली आणि त्याचा खूप मोठा निगेटिव्ह परिणाम आमच्या शहरावर झाला. काही गोष्टी खर्च झालाय, परंतु काहीच गोष्टी ह्या न रिपेअर करणाऱ्या देखील ठरल्या. मिसमॅनेजमेंट आणि जाणीवपूर्वक चुकीचे घेतलेले निर्णय. महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक निर्णय आणि गाजलेला आणि तो होता नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भात. प्रचंड कॉन्ट्रोवर्सी झालेली. आधी एक निर्णय घेण्यात आला, नंतर तो बदलण्यात आला आणि सत्ता जाता जाता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेगळा निर्णय झाला. तर त्याच्या संदर्भात जर मला तपशिलात तुमच्याकडून ऐकायचं आहे. नाही, स्वर्गीय डी.बा. पाटील यांचं नवी मुंबई संपूर्ण परिसराकरता योगदान, एक सर्वसामान्य घरामधील एक युवक जिथे अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो, संघटित करतो सर्वांना आणि त्यांच्याकरता लढा देतो. एक नगरसेवक, एक आमदार, एक खासदार आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली सर्वच गोष्टी, त्यांचं कार्य हे त्यांच्याकरता नव्हतं. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाकरता समर्पित केलेलं. म्हणजे डी.बा. पाटील साहेबांची आठवण अजून सभागृहामधले ज्येष्ठ आमदार, मंत्री महोदय सांगतात की विरोधक म्हणून डी.बा. पाटील जेव्हा सभागृहामध्ये असायचे, एखादा प्रस्ताव मांडला की मंत्री निघून जायचे, परंतु जेव्हा डी.बा. पाटील साहेब जेव्हा बोलायला उभे राहायचे तेव्हा सत्ताधारी पण त्यांचं बोलणं ऐकायचे. कारण त्यांचं बोलणं हे सर्वसामान्यांकरता होतं, त्या विषयाकरता होतं. त्यामुळे डी.बा. पाटील हे स्वतःकरता काही करू शकले नाही, परंतु आज नवी मुंबई जी उभी राहिली, जे सिडकोच्या माध्यमातून जो 12.5% जो परतावा जो नवी मुंबई शहराला मिळाला, अनेक या शहरामध्ये घेतलेले निर्णय नवी मुंबई परिसरातले आणि विरोधी पक्ष नेता असताना सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विषयी देखील डी.बा. पाटील साहेबांनी मांडलेले सर्वच विषय हे पूर्ण महाराष्ट्राला उपयोगी पडलेले आहेत. त्यामुळे आमच्या
शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर निर्माण झालं आणि ज्या भागामध्ये जर विमानतळ निर्माण होत आहे, तर ह्या शहराला ज्यांनी आकार देण्याकरता ज्यांचं योगदान आहे आणि जो सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे, अशा व्यक्तीचं नावाची मागणी करणं हे खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्या नवी मुंबईतील प्रत्येक आगरी समाजाच्या, कोळी समाजाच्या किंवा 18 पगड नव्या मुंबईतील समाज जो डी.बा. पाटलांना ओळखतो, त्यांनी सगळ्यांनी स्वर्गीय डी.बा. पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला द्यावं अशा प्रकारची मागणी केली. खरं तर ही मागणी एका मिनिटामध्ये मान्य करायला पाहिजे होती. हा उशीर का झाला, ह्याच्यामागे कोणाच्या डोक्यात काय होतं हे खरोखर मला माहीत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या कार्यामध्ये मोठे असतात. त्यामुळे प्रत्येक थोर व्यक्तिमत्वांची नावं ही दिली पाहिजेत. परंतु नवी मुंबई शहरामध्ये अशा प्रकारची वास्तू निर्माण होतं, अशा प्रकारचं एअरपोर्ट येतं, तर त्याकरता सर्वात जे प्रथम प्रत्येकाच्या मनामध्ये येणारं नाव हे स्वर्गीय डी.बा. पाटलांचंच होतं. आणि त्याकरता का त्यांनी उशीर केला, का विरोध केला हे खरोखर दुर्दैवी आहे. परंतु ज्यांनी विरोध केला ते नवी मुंबईतल्या सगळ्या नागरिकांच्या मनात ती गोष्ट आहे. आणि नक्कीच आता देवेंद्रजी फडणवीस असतील आणि संपूर्ण आताचे सत्ताधारी यांनी हा घेतलेला निर्णय हा खरोखर सर्वांना आनंदीदायी आहे. आणि ह्या निर्णयाचं स्वागत संपूर्ण नवी मुंबईतील सर्वच समाजाचे नागरिक आणि प्रामुख्यानं आगरी कोळी समाजानं हे नक्कीच केलेलं आहे. 2019ची लोकसभा निवडणूक 11 एप्रिलला सुरू झाली. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर लोकसभा, विधानसभा आणि कॉर्पोरेशन अशा 3 निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्या एका वर्षाच्या कार्यकाळात होण्याची अपेक्षा आहे. या निवडणुकांमध्ये साधारण नवी मुंबईमध्ये कोणते मुद्दे वाचतील आणि गाजतील असं तुम्हाला वाटतं? तर नक्कीच नवी मुंबई शहराची ओळख हीच वेगळी आहे. मी आज दाव्यानं सांगू शकतो की नवी मुंबई शहरामधली प्रत्येक व्यवस्था, मग ती पाण्याची व्यवस्था असेल, नवी मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असेल, नवी मुंबईतील शिक्षणाची व्यवस्था असेल, नवी मुंबईतील गार्डन्स असतील, नवी मुंबईमधली मैदानं असतील, नवी मुंबईतील रस्ते असतील, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नवी मुंबईमध्ये गेली 20 वर्ष कोणत्याही प्रकारचा कर वाढलेला नाही. ती पाणीपट्टी असेल, ती घरपट्टी असेल व इतर कोणतेही परवान्यांच्या माध्यमातून येणारा रेव्हेन्यू असेल, तर नवी मुंबई शहरानं दिलेली व्यवस्था ही प्रत्येक क्षेत्रामध्ये ही पुढे आहे. तुमचे विकासाचे मुद्दे आहेच, म्हणजे तो तर तुमचा एक प्रमुख मुद्दा असेल प्रचाराचा. मी थोडं राजकीय विचारतोय. म्हणजे आता आपण नवी मुंबई विमानतळाबद्दल चर्चा केली आणि तुम्ही म्हणालात की जेव्हा लोकांच्या मनात ही भावना आहे आणि वेळ येईल तेव्हा लोक व्यक्त करतील असे काही राजकीय मुद्दे. आणि विशेष करून तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये असे अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले की ज्याच्यामुळे शहराच्या भवितव्याला धक्का बसेल. तर मला अशा काही राजकीय मुद्द्यांबद्दल हवंय की कोणते राजकीय मुद्दे प्रभावी ठरू. म्हणजे विकास हा तर मुद्दा असतो प्रत्येक निवडणुकीमध्ये, परंतु तुम्ही जर एखाद्याची अडवणूक केली, छळवणूक केलीत, एखाद्याला त्रास दिलात, तर लोक त्याचा खुन्नस निवडणुकीमध्ये काढतात, कारण त्यांना 5 वर्षातून एकदा संधी मिळते. तर असे 4-5 तुम्ही मुद्दे सांगावेत अशी माझी अपेक्षा की जे 2019ला ही जर निवडणूक म्हणजे आचारसंहिता आता 15 दिवसात लागेल आणि एका महिन्यामध्ये निवडणुका होतील अशा प्रकारची स्थिती नवी मुंबईमध्ये होती. आणि त्यावेळेस देखील मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टी ही निवडून आली असती. आणि मग लगेच आलेला कोविडचा काळ, इतर सर्वच महानगरपालिकेमध्ये काय झालं, नेते मंडळींनी काय केलं, हा संपूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती आहे, संपूर्ण देशाला माहिती आहे. परंतु त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्यानं गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये जवळपास गणेशजी नाईक साहेबांच्या आजच्या दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर जवळपास 68 बैठका या महानगरपालिकेमध्ये घेतल्या गेल्या. ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये कोणीच जात नव्हतं, कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं, अशा वेळेस संपूर्ण व्यवस्था बघण्याकरता गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम ही रस्त्यावर होती. म्हणजे कोविडमध्ये त्यांनी केलेलं काम हे खरोखर जर आपण रेटिंग केलं तर टॉप 5 मध्ये देशामध्ये कोविड काळामध्ये जे काम झालं त्यामध्ये नवी मुंबई शहर हे टॉप 5 मध्ये राहील अशा प्रकारचं काम केलं गेलं. आणि अशा वेळेस
ज्यावेळेस प्रशासकीय राजवट आहे आणि अशा वेळेस प्रशासकीय राजवट जे या एवढ्या वर्षामध्ये जी कामं होत आली, जी व्यवस्था सांभाळली गेली, तशाच प्रकारची व्यवस्था सांभाळली जाईल अशा प्रकारची अपेक्षा ही नागरिकांची होती. परंतु त्यावेळेस या शहराला विस्कळीत कसं करता येईल याच्याकरता प्रयत्न केला गेला. या शहराचं पाणी पळवण्याचा प्रयत्न झाला. या शहरामध्ये अनावश्यक खर्च हे करण्याचा चंग बांधलेला, म्हणजे ज्या गोष्टीची मागणीच नागरिकांनी केली नाही अशा प्रकारची कामं या कालावधीमध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ज्या घटकांना नवी मुंबई शहराची सत्ता आम्हाला पाहिजे, आम्ही शहरामध्ये येऊन लोकांची कामं करू, पण ज्यांची नागरिकांनी तुम्हाला अनेक वर्ष ज्या शहरामध्ये सत्ता दिली आहे त्या शहरात तुम्ही काय केलं? बरोबर. आणि जर तुम्ही तुमच्या शहरामध्ये एवढा वर्ष सत्ता देऊन जर तुमचं शहर तुम्ही चांगलं करू शकले नाही, तर तुम्ही नवी मुंबई शहरामध्ये येऊन तुम्ही काय नवी मुंबईचं हित बघणार? तुम्ही नवी मुंबईमध्ये येताना नवी मुंबई शहराला तुम्ही त्रयस्थाच्या भूमिकेतच नवी मुंबई शहराला बघतायत. जर नवी मुंबईमध्ये आपण चुकीची कामं करतायत, अनावश्यक कामं करतायत, नवी मुंबईच्या हिताच्या गोष्टी जर आपण त्या विकताय, तर नक्कीच तुम्ही नवी मुंबई शहराचं अहित बघताय. आणि ही बाब नागरिकांच्या मनापर्यंत पोहोचलेली आहे. दिबा पाटील साहेबांचं विमानतळाचं नाव देण्याचा निर्णय, त्याला आलेला नकार, दिरंगाई आणि टाळाटाळ हा देखील नागरिकांच्या मनामध्ये विषय आहेच. पण आता ते श्रेय घेत आहेत की आम्ही आता जर तुम्हाला श्रेय घ्यायचं होतं तर तुम्ही त्याच वेळेस जाहीर करायचं होतं. मी सांगतो की हा निर्णयच दुर्दैवी होता. त्यांनी दाखवलेला विरोध आणि त्यांनी केलेली दिरंगाई हा दुर्दैवी विषय आहे. खरं तर ज्यावेळेस त्यांच्या कानी ही गोष्ट पडली तर दुसऱ्या क्षणाला त्यांनी ते जाहीर करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी का नाही केलं हा संशोधनाचा नक्कीच विषय आहे. परंतु नक्कीच आमचा समाज, आमचं शहर त्यावेळेस त्यामुळे व्यथित झालेलं, दुःखी झालेलं. जर आमच्या नेतृत्वाच्या नावाचा त्या ठिकाणी नाव दिलं जावं याकरता जर मोर्चे काढले जातात तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. त्यावेळेस एखाद्या शहराची व्यवस्था जर चुकीची आहे, चुकीची कामं होतात, तर त्यावेळेस गुन्हे देखील दाखल केले. म्हणजे मी माझ्या 2019 पर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा नव्हता, परंतु मोर्चाला गेलो, दिवा पाटलांचा त्यांच्या मोर्चाला गेलो म्हणून गुन्हा दाखल. MSEBचं चुकीचं बिल येत आहे. जी माणसं कोविडमध्ये गावाला होती, त्यांचं घरच बंद होतं आणि ज्यांचं एव्हरेज बिल त्यांना 2,000 रुपये यायचं, त्यांचं गावाला असताना तो जेव्हा गावावरनं पुन्हा येतो तर त्याचं बिल 70,000 आलं, तर ते 70,000 बिल चुकीचं आहे हे सांगण्याचा तर अधिकार त्या नागरिकांना आहे. हा लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय. आणि त्याकरता जर शिष्टमंडळ घेऊन जातोय, जर आम्ही लोकशाही पद्धतीनं शांततेनं जर निदर्शनं करतोय, तर तो गुन्हा दाखल करण्याची गरज नाही. तर शोधून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वार्थी म्हणजे एखाद्याला कसं, म्हणजे एखादं नामोहरण कसं करता येईल, एखाद्याला नकारात्मकता कशी एखाद्या माणसामध्ये येईल किंवा तो त्याचं काम कसं थांबवेल याकरता सर्वतोपरी प्रयत्न हे ह्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये केले गेले आणि संघर्ष झाला, सहन केलं. परंतु नक्कीच ह्या घटना ह्या नवी मुंबई शहराच्या नागरिकांच्या मनामध्ये साचलेल्या आहेत आणि नक्कीच त्याचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये दिसेल. नवी मुंबई शहरामध्ये ह्या परिणामामुळे आम्ही ही निवडणूक जिंकू का असं नक्कीच नाही. नवी मुंबईचा 20 वर्षाचा झालेला विकास तुलनेमध्ये, कोणत्याही शहराच्या तुलनेमध्ये नवी मुंबई शहराचा क्रम, त्याचं विजन, भविष्यातलं विजन हे नक्कीच उजवं आहे आणि फ्युचरिस्टिक आहे. प्रयोगशील नवी मुंबई शहर आहे, अनावश्यक खर्च टाळणारी नवी मुंबई आहे. त्यामुळे विकासाचं मॉडेल हे नवी मुंबईचं एक सगळ्याच देशातील शहरांना हे अनुकरण करण्यासारखं आहे. असं असताना आम्ही विकासाचंच मॉडेल घेऊन जाऊ, परंतु ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये आमच्या शहराची घडी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशी जी चुकीची दृष्टी पुन्हा आमच्या शहरावर येऊ नये याकरता देखील नागरिक सतर्क आहेत, जागृत आहेत आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद नक्कीच दिसतील असा माझा विश्वास आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बेस्ट मुख्यमंत्री नको आहेत? नाही, नक्कीच. म्हणजे मी प्रत्येक काळ हा वेगळा असतो. म्हणजे एखाद्या कालखंडामध्ये एखादा विषय महत्त्वाचा असू शकतो, परंतु जेव्हा शहरीकरण होत आहे, जेव्हा ग्रामीण भागामधून खूप मोठी लोकसंख्या ही शहराकडे वाटचाल करते आणि शहरामधली सुविधा, मग ती प्रत्येक गोष्टीची असेल, मग ती म्हणजे वाहतुकीची असेल,
त्याचबरोबर शिक्षणाची असेल, बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांची निर्मिती करणं असेल, याच्याबद्दल शहराचं हित जपणारा आणि त्यामध्ये गतीनं निर्णय घेणारा जर मुख्यमंत्री, माझा आवडता मुख्यमंत्री कोण, तर मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचंच नाव घेईन. आणि मी ते विरोधामध्ये असताना देखील मी त्यांचं काम बघितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं हित बघणारं नेतृत्व हे आपलं नेतृत्व करावं हे प्रत्येकाला वाटतं. आणि मला जर हा प्रश्न विचारला तर नक्कीच देवेंद्रजी फडणवीस एक गतिमान आणि सगळ्यांना समजणारं आणि एक समजून एक चांगलं एक सोल्युशन देणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमीच बघितलेलं आहे. म्हणजे घरी बसून देशातल्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला बेस्ट मुख्यमंत्री तुम्हाला नको आहे थोडक्यात? नाही, मी कोण मुख्यमंत्री कसा कोणाला आवडला त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु मी एवढं नक्कीच सांगेन, जर देवेंद्रजी फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री असते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं ही कोविडची परिस्थिती आपण हाताळू शकलो असतो. आणि ती हाताळताना दिरंगाई वगैरे गोष्ट बाजूला झाली, परंतु आपण जीव वाचू शकलो असतो. जी मृत्यूची संख्या आहे ना, जे आज जर जी मृत्यूची संख्या आहे, मी दाव्यानं आपल्याला सांगतो, जर देवेंद्रजी फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री असते तर ती किमान 70% कमी झाली असते. तुम्ही खूप मोठा दावा करता. नाही, मी माझा वैयक्तिक सांगतोय, हा माझा वैयक्तिक दावा म्हणजे मला आलेला अनुभव आहे. जर एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स कसा आहे, उगाच बोलण्याकरता एखादी गोष्ट करणं आणि कृतीमध्ये ती गोष्ट घडून आणणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर एखाद्या अधिकाऱ्याची अडचण काय आहे, त्या शहराची गरज काय, ही त्या गतीनं समजणं आणि त्याच्यावर निर्णय करणं, ह्यामध्ये ती निर्णय क्षमता, ती ग्रास्पिंग, थोडा वेळ हा तुम्हाला द्यावा लागतो. आणि तो तर शहरामध्ये ही परिस्थिती उत्तमपणे कोण हाताळू शकलं असतं तर मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचंच नाव घेईन. संदीपजी, आपण नवी मुंबईच्या विकासाबद्दल चर्चा केली, आपण थोडीशी चर्चा राजकारणाबद्दल पण केली. संदीप नाईक या राजकीय नेत्याला भविष्यात त्याची उद्दिष्ट काय, त्याची स्वप्न काय, काय करण्याची इच्छा आहे? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय जर एखादं आपल्याला संधी मिळते, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. व्यापकतेनं जर आपल्याला एखादं काम करायचं आहे तर राजकीय पद हे नक्कीच आपल्याला उपयोगात पडत असतं. परंतु दिवसामध्ये जे काम केलं, संध्याकाळी आपण केलेल्या कामाचा आपल्याला फायदा किती झाला त्यापेक्षा दुसऱ्याला काय फायदा झाला, आणि तो जर खऱ्या अर्थानं फायदा झाला असेल तर जीवन जगताना आनंद मिळतो, झोप चांगली लागते. त्यामुळे जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं आणि आपल्याला मिळालेला अनुभव, आपल्या घराची संपूर्ण परंपरा, आपल्या पक्षाची विचारधारा या माध्यमातून जास्तीत जास्त कार्य करण्याचं काम हे करणं हेच माझं उद्दिष्ट आहे. संदीपजी, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, छान गप्पा मारल्यात, भरपूर माहिती दिलीत, त्याबद्दल न्यूज डंकाच्या पूर्ण टीमकडून मनापासून धन्यवाद. नमस्कार.